नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोड बाराकडे घेऊन येत आहे सी शार्प फंडामेंटल्सचा कोर्स, तोही फ्रीमध्ये आणि अगदी मराठीमधून. हा संपूर्ण कोर्स आपल्या कोड बाराकडे या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल असेल. चला तर मग बघूयात ह्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत. तर ह्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत सी शार्पची ओळख, सी शार्प म्हणजे काय, कुठे वापरतात, त्याचा इतिहास व उपयोग, सी शार्पचे सिंटॅक्स म्हणजे बेसिक्स, रूल्स, कीवर्ड, स्टेटमेंट आणि कोड स्ट्रक्चर, होस्टच्या कन्सेप्ट. सी शार्प ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेज असल्यामुळे त्यामध्ये क्लासेस, ऑब्जेक्ट, प्रॉपर्टीज, मेथड्स, कन्स्ट्रक्टर, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे यूज केलं जातं. सो ते होस्ट कन्सेप्ट सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचनुसार आपण पुढे बघणार आहोत एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एरर्स कसे कॅच करायचे, ट्राय कॅच ब्लॉक्स कसे यूज करायचे, नंतर बेसिक डिबगिंग म्हणजे कोडमध्ये चुका कशा शोधायच्या, त्या दुरुस्त कशा करायच्या, आणि रिअल टाइम एक्झाम्पल्स आणि प्रोजेक्ट्स. तर सी शार्प शिकणे सुरू करण्याआधी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे. तर कम्प्युटरचा यूज करणे म्हणजे फाईल तयार करणे, सेव्ह करणे, फोल्डर मॅनेज करणे, याचा बेसिक एक्सपिरियन्स असला पाहिजे. इंग्रजी शब्दांची ओळख असली पाहिजे, कारण कोड लिहिताना सिंटॅक्स किंवा कीवर्ड्स हे इंग्रजीत असतात. लॉजिक आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, म्हणजे जसं स्टेप बाय स्टेप काही काम करण्याची सवय. जर तुमच्याकडे इतर बेसिक प्रोग्रामिंग नॉलेज असेल म्हणजे व्हेरिएबल, लूप्स, कंडिशन्सचा थोडा अंदाज असल्यास तुम्हाला शिकायला सोपं जाईल. याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी कोड बाराकडे यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. .NET एन्व्हायरमेंट इन्स्टॉल करायची तयारी. तुमच्या मशीनवरती व्हिज्युअल स्टुडिओ किंवा व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरता यावे यासाठी हे एन्व्हायरमेंट इन्स्टॉल करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तर मित्रांनो, सी शार्प हे कुठे वापरलं जातं? तर हे विंडोज ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन, गेम डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्लिकेशन, IoT ॲप्लिकेशन आणि क्लाउड ॲप्लिकेशन यामध्ये हे डेव्हलप करण्यासाठी सी शार्पचा उपयोग होतो. तर मित्रांनो, हा संपूर्ण कोर्स मी खास गावाकडील मुलांसाठी बनवलेला आहे. कोड बाराकडे आपण कोड शिकतो मराठीमध्ये, आपल्या भाषेत, आपल्या पद्धतीने. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.